काय करू, मला इतकी घाई करता. सगळ्यांचा मेकअप करून देते त्याच्यामध्ये. 1 मिनिट करून देते तू मेकअप, कोणाचा करून दिला. माझ्या मागे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता. ही एक चप्पल बघा कशी आहे, इतकी जड आहे चप्पल. सेकंड टाइम तर आता आम्ही आवरून निघालो आहे दर्शन घ्यायला. आणि सगळ्यांनीच चेंज करून घेतलं कारण की सकाळपासून निघालेलं होतं. आणि कोल्हापूरचा आम्हाला थोडासा वाईट एक्सपिरियन्स आला, पण ठीक आहे. आता मी दर्शनाला चाललो. मी गाडीत हेअरस्टाईल करते, रस्त्यावर मेकअप करते कारण की म्हणजे मग सागर अशी हाफ सागर वेणी करून देते एवढी. हां चांगलं. हा ना, मग असंच क्लचरच लावलं. हो म्हणजे तेच. पोचलो आता मंदिराच्या इथे, उतरतो आणि तसंच हवा मला वेळ. अजून माझा OTT नाही दिला. OTD नाही, OTN दिली आहे. मंदिराची बाजारपेठ टाईपच आहे. सगळे कपड्यांचे दुकानं, बॅग, फळं, चपला, मध्येच खायचे दुकानं, सगळंच ॲक्च्युली. आता मी आणि मम्मी थोडं मॅचिंग घेतो. हो, आज ग्रीन घातलंय. आता इथे साडी, चोळी, ओटी सगळं घेतात. इथे सहावार, नऊवार सगळ्यांची ओटी घेतली आहे. साडी आहे, फुलं, अक्षदा, नारळ सगळंच आहे, मंगळसूत्र वगैरे. आम्ही मंदिर परिसरात आलो आहे आणि काम चालू आहे मला असं वाटतं रिनोव्हेशनचं. हे मेन एंट्रन्स आहे. इथून लाईन सुरू झाली आहे. लाईन चालू झाली अशी की वर जायचं, मग तिकडनं खाली यायचं आणि मग सरळ पूर्ण मंदिराचं मस्त रिनोव्हेशन चालू आहे. सगळीकडे अशी छोटे लाईट लावतात. कोल्हापूरला आलो आणि इकडे आम्हाला ताई भेटल्या आहे भिवंडीच्या. 3.5 शक्तिपीठ करून घरी जाणार आहेत त्या आता. How does it feel to be with me when I'm so famous? ऐकूनही जाणार वाटतं हे. पण आता झालंय आमचं दर्शन आणि खूप पटकन आणि खूप फास्ट दर्शन झालं. मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे आणि इन जनरलच मंदिराचं पूर्ण काम चालू आहे, त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. नाही तर मंदिर मागून बाहेरूनही खूप सुंदर आहे. आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही सगळे बसलो इकडे. आता आणि मम्मी आता रील काढते, मुन्ना काढून देतो. आता मस्त इकडे बसलो आहे मंदिराच्या इथे. मध्ये छान गाणे चालू आहेत, ढोल वगैरे वाजवत आहेत. मग अशी आरती पण झाली, छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आता इकडे मंदिराच्या इथे बसलो आहे आणि मागे ना मंदिराच्या कळसाला इथे सोन्याची लेअर बसवत आहेत. म्हणजे सोन्याचा कळस बसवत आहेत का लेअर बसवत आहेत आय डोंट नो. पण त्यामुळे आणि बाकी सगळं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं आहे. पण दर्शन आमचं, आम्ही 7:47ला तिकडे होतो, 8:05ला आम्ही मंदिराच्या बाहेर होतो. इतकं फास्ट दर्शन झालं आहे आणि छान दर्शन झालं. खूप म्हणजे 5 मिनटं तिथे उभं राहू दिलं, खूप नाही पण 5-1 मिनटं तिथे उभं राहू दिलं छान शांतपणे. मम्मीने त्यांना ओटी वगैरे सगळं करू दिलं व्यवस्थित. काहीच म्हणजे धक्काबुक्की नाही, गर्दी नाही, एकदम छान सीझन आहे. तर जर तुम्हाला पण यायचं असेल तर ह्याच टाईम फ्रेममध्ये या. सगळ्या मंदिरांमध्ये थोडीच गर्दी आहे आणि छान दर्शन. बाकी माझ्या मागे कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर आहे, तुम्ही दर्शन घेऊ शकता. इकडे आरती आहे. मी चाललो आहे कोल्हापुरी चप्पल घ्यायला, कारण कोल्हापुरात 3च गोष्टी खूप फेमस आहेत. एक कोल्हापूरची अंबाबाई, एक कोल्हापुरी चप्पल
आणि एक कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, जो की आम्ही ह्याच्यानंतर खाणार आहे. पण आम्हाला माहीत नाही की फेमस कुठे आहे आणि ऑथेंटिक कुठे मिळतं, तर ते आम्ही बघू. मी इतका जवळ फोन धरते कारण की मला असं वाटतं आवाज नाही येणार. नाही तर मी ह्या अँगलने घेतलं. आणि आम्ही बसलेलो होतो, एक आंटीने येऊन आम्हाला तुकाराम दिला, पण छान वाटतं. 9 वाजून गेले, त्यामुळे ऑलमोस्ट सगळे दुकानं बंद होऊन चालले. कोल्हापुरी चपला घ्यायला आणि इतक्या व्हरायटी आहे त्याच्यात. सुंदर सुंदर कोल्हापुरी चपला आणि सगळेच लाईनीत बसले. मस्त. ह्या दुकानात खूप छान पॅटर्न आहे, म्हणजे आपल्याला फक्त असं वाटतं की ह्याच कोल्हापुरी चपला आहे, पण खूप पॅटर्न आहे वेगवेगळे. मस्त सुंदर इंट्रिकेट डिझाईन असेल त्या चपलांचा. सुंदर सुंदर चपला आहे. मी ही घेतली आणि ही इतकी छान प्युअर लेदर चप्पल आहे. 1 वर्षाची वॉरंटी आहे याला. आणि किती इंट्रिकेट काम आहे बघा ना. एवढ्या चपला आम्ही घेतलेल्या आहेत. बघू आम्ही. येस, त्यांनी आम्हाला एकदम सुंदर गिफ्ट पण दिलं आहे. मिताली फुटवेअर म्हणून आहे, खूप छान आहे. आणि ॲक्च्युली खूप छान चपला आहेत आणि खूप छान क्वालिटी पण आहे. आणि ते दोघं पण जे ओनर आहेत ते पण खूप छान आहे. व्हेरी फ्रेंडली अँड दे नो हाऊ टू सेल, दे जस्ट नो इट. खूपसं मिताली फुटवेअर म्हणून चपलांचं दुकान आहे आणि इन्स्टावर हँडल पण आहे कोल्हापुरी पायथन PK. ते ऑनलाईन पण डिलिव्हर करतात, सो तुम्हाला जर मागवायची असेल तर यू कॅन ऑर्डर प्राईस. खूप छान चप्पल आहे, व्हेरी ब्युटिफुल आणि खूप व्हरायटी आहे. कशा मिळाल्या चपला? मस्त मिळाल्या एकदम, सगळ्यांच्या मापाच्या मिळाल्या छान. आणि छान होता. मम्मीने तर खूप त्यांना बिचाऱ्यांना हैराण करून टाकलं. नमस्कार त्यांनी जाताना मम्मीला नमस्कार. तो मला म्हणतो तुम्हाला नक्की लक्षात ठेवणार. मम्मी जिथे जाते तिथे सब उनको याद ही रखते हैं. आता वाजले 10 आणि आम्ही चाललोय. पप्पाला घ्यायची होती कधीची चप्पल, पप्पांची खराब झाली होती आणि पप्पांच्या सोबत आमची पण लॉटरी लागून गेली सगळ्यांचीच. वाजले 10 आणि आम्ही चाललोय जेवायला. देहाती म्हणून इथे एक छान हॉटेल आहे, तिथे नॉनव्हेज मिळतं मस्त. तर बघू. आम्ही आलोय देहाती हॉटेलला. खूप फेमस आहे, खूप नावाचं आहे. लेट्स सी. आणि इथे आजचं स्पेशल आहे मटन चॉप्स, मटन किमा, मटन लोणची, सगळं बघू. लेट्स ट्राय. फायनली ॲट द एंड मी आणि खुशी चालू होतो. थाळी आली. आम्ही मागवले मटन चॉप्स, तांबडा पांढरा रस्सा, खिमा वाटी, पोळी, कांदा, दही कांदा आहे. आणि हे 2 तर एकदम बेस्ट आयटम आहे. पण खुशीचा घसा खराब होता, त्यामुळे खुशीला तांबड्या पांढऱ्या रस्स्याची खूप गरज होती. शेकला का घसा? एकदम प्रॉपर कुक्ड झालं आहे आमचं जेवण आणि यम्मी जेवण होतं. खूप सुंदर. ॲक्च्युली प्लेस पण छान आहे, म्हणजे गुड वाईब. The next day. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कालचा ब्लॉग मी एंडच नाही केला, अब्रप्टली तो संपला असेल. बट आय एम सो सॉरी फॉर दॅट. कारण की काल आम्ही आलो, मग 12 वाजता 12:30 वाजले आम्हाला जेवण बनवायला आणि लेटच झालं. पण आत्ता आम्ही येलो घातला आणि येलो घालून कुठं जातो आपण. आम्ही चाललो जेजुरी आणि मग आज बॅक टू नाशिक. आजचा प्रवास मला. आणि आम्ही एक Airbnb टाईप आहे तिकडे थांबलेलो. सो 2 बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे आणि सफिशियंट होतं आमच्यासाठी ते. सो मी ही रूम दाखवली नाही आहे कारण की खूप अस्तव्यस्त आहे आता. बट तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवं असेल तर मला कॉमेंट करा. सो रेडी का सगळेजण? आता आम्ही सगळे चाललो आहे जेजुरी खंडेराव. जय मल्हार. चला. आणि मी आज छान हेअरस्टाईल केली. हां डन. सगळं घेतलं ना, चार्जर वगैरे इथेच. तुझं चार्जर इकडेच होतं. सीव इन कार. आणि गाडीत सगळं सामान ठेवायचं. चालू बसत नाही आहे का? एवढी काय शॉपिंग केलीस तू? आणि खुशी पण छान दिसते. हो हो, मुन्ना भाई तर हिरो लागला आहे. आणि मावशीने पण ऑरेंज घातलाय. मस्त वाटते साडी. छान दिसतोय. परफेक्ट ठिकाणी हायलायटर आणि परफेक्ट ठिकाणी ब्लश लागला. हे आमचं काही नॅचरल गुलाबीपणा नाही आहे. माझा असू शकतो. मी ह्याचं कशी केली? थोडीशी एका बाजूने वेगळी झाली, एका बाजूने वेगळी झाली, पण ते चालतं आहे. नाश्ता करायला थांबलो आहे. ऑन द वे टू जेजुरी. आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं आहे. इकडे 45 टाईप्सचे डोसे आहेत. थँक्यू. पण कितीही व्हरायटी असली तरी मी उपीटच खाणार. उपमा माय फेवरेट. खुशी अशा प्रकारे डोसा खाते जसं आम्ही साऊथ इंडियामध्ये आलो. एव्हरीडे डोसा काय. तुझं उपमा फेवरेट आहे तसं मावशीचं मिसळ पाव फेवरेट आहे. आणि इथे काय मागवलं? हॉटेल स्पेशल डोसा. मी उतरणार. अंगावर टाकून पकडून झोपून एक मिनिट देतं खुशी तू माझ्याकडे. म्हणजे हा एक पण असं अशी गाठ मार. एक्सपर्ट हे घे. तसंच मारतोय अजून. हे करतो ते गाड्या लावायची काम येतं. मुन्ना खुशी दिदी यायचं नाही म्हणते ना शिकायला. मुन्ना कुठे? मुन्ना हा. घर दिसलं का त्याला रेल्वे स्टेशनवरनं? आई काय बांधली गाडवी? शर्यतचं गाडवी खरे कुठे? इकडे खूप शहर येतो त्यांना. आता काय करा नाही ते बघत होते. झालं का खुशी? गॉगल देऊ का? तू लावते झोपून घेतला माहिती. उठले का सगळेजण? उठली का सगळी? तू आता उठली. तुझा व्हिडिओ टाकला. तुझा व्हिडिओ मी झोपलेलीच नाहीये. मी तशीच आहे जास्त गाड झोपली होती. तू झोपलीस? झोपते थोडी. तू फक्त डोळे लांबल्या करते. खुशीचा औषधचा टाइम झालाय. खुशी म्हटला श्रीदेवीचा काय औषधचा टाइम झाला. औषधचा टाइम झाला. मन लागतं काही औषध. एक तास आहे कडून बिडून लागत. गोड लागतं म्हणून लागतं म्हणजे मी कडून. तू पण घेते? नाही बाई आपल्याला काही त्रास नाही. घेऊन घे बाई. आपण झोप झाली म्हणजे सगळं झालं. मुन्ना दाखवचं शर्टर कुठे दाग पडला? नाही ग एक खुशीने इकडे सांडून दिलंय मुन्नाच्या शर्टर ते औषध. फोटो हा लागतंय ते बोलतो. वल्ल लागतंय. व्हॉट इज दिस बिहेवियर खुशी? इट्स ओके. इट्स ओके. ओ बो माझ्या जॉब सांडून टाकशील. ते मागे दिले. तर आता आम्ही ऑन द वे टू जेजुरी. नाश्ता खूप छान झाला आमचा. त्याच्यानंतर मग सगळेच जण झोपून गेले.
इथून जेजुरी इज 2 hours. सो लेट्स गो. आणि आता ऑन द वे इतका सुंदर बोगदा आलाय, खूप मोठा होता. मी शूट नंतर सुरू केला. कसा आहे मुन्ना बोगदा? मस्त आहे. आणि आता एक्झिट बघा. छान आहे बोगदा काय. आता एक्झिट बघा. वाव. आणि हा पूर्ण व्हिडिओ हितेशने शूट केला, त्यामुळे थँक्यू. वाव, सिनेरी तर बघा, खूपच छान वाटतं. येऊन गेलाय असं वाटतं इकडे पाऊस, काय माहिती. खूप सगळीकडे हिरवळ आहे, छान. आणि आम्ही जेजुरीत आलोय. इकडे मग हे नाही बरं का हॉटेल. आल्या आल्या एवढ्या सगळ्या मेंढ्या दिसतात. मेंढ्यांचं दर्शन झालं. सो वी हॅव रीच जेजुरी. पण आम्ही पहिले जेवण करून घेतोय, कारण की 1 वाजून गेले. मग जेवण करून मग आरामात वाटतं. सगळं आता जेवण थांबलो आणि हितेशची वेगळीच ऑर्डर आहे. पावसाळ्याच्या महिन्यामध्ये वॉटरमेलनचा ज्यूस. असा माझा भाऊ आहे, काय करावं अशा माझ्या भावाचं. बाय लागतं. पी. तू काय घेतलं? आम्ही साधं साधं जेवण गाडीमध्ये माणसासारखं झोपणार आणि जेवण करायला साधं सारखं. कोण झोपतं गाडीमध्ये? त्याचा व्हिडिओ आहे. तिच्यासारख्या सेम सेम मागण्या घातल्या का? हां, आम्ही सोबतच घेतलं. कानातले दिले का सेम? तिच्याकडे काय म्हणजे अशी घालते का? कसं लागतंय? आमचं जेवण आलं आहे. आम्ही त्याच्यासोबत सगळे मिळून इरान मॉमचा व्हिडिओ बघतोय. टीज आर द क्यूटेस्ट. जेवतो आणि मग बोलू. सो वी हॅव रीच जेजुरी. आणि हे जे माझ्या मागे दिसतंय ते आहे आपलं जेजुरीचं मंदिर. तो गड आहे, तो जो आम्हाला चढायचा आहे. आत्ता तर आम्ही गाडी घेऊन पार्किंगपर्यंत चाललो आहे. आणि मग त्यानंतर काय म्हणते, आता जेवण एवढं झालंय तर गड कसं काय चढणार मावशीला? मावशी बसून बसून चढायचं. अजून बिर्याणी खाऊ घातली बस. बसून बसून चढायचा मावशीने गड. आता मावशीचे 2 मुलं आहे, 2 मुलं चढवून घेऊन जातील आईला. बघू आता. एक पोरगी आहे, एक पोरगी, 2 पोरे. एक नाही 4 जण आहेत तुम्ही. एक हात, एक 2 झुला करून घेऊन पिट्टू पिट्टू करून घेऊन जायचं. पिट्टू बरोबर. हा, एकच हात टाकली. पुन्हा त्या दिवस पूर्ण धरली तुम्हाला आई आजीबाई आजी दे कर. तर आता आम्ही पोहोचलोय जेजुरीला आणि जेजुरीच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत चाललोय. आणि प्रत्येक मंदिराच्या इथे जशा गल्ल्या असतात तसंच इथे सगळं सामान मिळणार आहे. पूर्ण रस्ताभर आपल्याला अशी दुकानं दिसतील आणि तिथे सगळं छान छान गोष्टी दिसतील. भंडारा आहे. आणि एवढं ऊन आहे. आता 2 वाजलेत आणि मी 2 वाजता चढणार आहेत गड. माहित नाही कसं चढणार आहे, पण चढणार आहे. जेजुरीचं मुख्य द्वार. नंदी आहे पहिले. आता इथे नंदी आहे आणि नंदीचं पहिले दर्शन घेऊन नंदीला व्हायचं असतं. आज गर्दी आहे थोडीशी असं वाटतंय. अर्धा गड चढून आलो आणि आमची हालत जाम झाली. मम्मी त्यांच्यासाठी थांबलोय. मम्मी आणि मावशी येतात.
केवढं उंच आलंय. इथे आम्ही चपला बोट काढून घेतल्या. मोफत स्टँड आहे वरती. आणि आता एवढं कडक ऊन आहे. उफ, सरका सरका. फर्स्ट टाइम, थर्ड टाइम, हे पण थर्ड टाइम. झालंच आहे, आता थोडं बाकी आहे फक्त. आलो आम्ही वर. ही आहे आपली जेजुरी. किती सुंदर पिवळं पिवळं दिसतं बघा सगळं जेजुरीला. सोन्यासारखं. ही लाईन आहे एवढी, बरीच मोठी रांग आहे. बघू आता. इकडे आम्ही पास काढून घेतलाय. 200 रुपयाचा पास काढलाय आम्ही. त्वरित दर्शन. येते का आपल्या बरोबर? थेट गाभाऱ्यात एंट्री. जय ये हो. हा मंदिराच्या आतमध्ये आहे असं, आणि तिथे आतमध्ये गाभारा आहे, पण तिथे अलाउड नाही आहे, सो मी फोन बंद करणार आहे. आता आमचं दर्शन झालंय. एअरपोर्ट एअरपोर्ट. जय मल्हार. ये जय. मस्त दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. आता दर्शन झाल्यावरती मंदिराची एक प्रदक्षिणा मारायची असते, ती आम्ही मारतो. ह्या पण मंदिराचं काम चालू आहे. देवाचा रथ आहे. आणि गडावर असं दिसतं. ते एक तळ आहे आणि हे जेजुरी. तसं आमचं दर्शन झालंय आणि निघालो. आणि गड बघा किती उंच आहे. बानाई मंदिर आहे अर्ध्या गडावर. वरचं दर्शन झाल्यावरती ह्याचंही दर्शन घ्यायचं असतं, भानुबाईचं. तर आता असं आमचं दर्शन होऊन आम्ही निघालो आहे. आणि आता जेजुरीवरून थेट नाशिक. आणि आय गेस असे आमची ट्रिपचा एंड होणार आहे. सो आम्ही पोचलो नाशिकला आणि काही शूट नाही केलं, कारण की एवढं थकून गेलं तर सगळे झोपून गेले. आणि आम्ही पहिले डायरेक्ट जेवायला चालू. मी सूप पण पिऊन घेतलं. मागवलं चिकन चिल्ली लेमन कोरिएंडर मी मागवलेलं, खुशीचा मंचा होतं. आणि आमचा सिंधी पापड पण आला. तर जेवतो. आम्ही आलो आहे मजालीला.
आम्ही मावशीसाठी सिझलिंग ब्राउनी ऑर्डर केली होती, पण ती हात धुवायला गेली तोपर्यंत आम्हीच खाऊ घेतली. मम्मीचं फेवरेट डेझर्ट आहे, एकदम फेवरेट, काही झालं तरी. सो आता जेवण करून आम्ही घरी चाललो आहे आणि दिस वॉज द लास्ट डे ऑफ आवर ट्रिप. सो छान झाली ट्रिप, मस्त झाली. अय बंद कर ना, 2 मिनटं बोलायचं. सो दिस वॉज द लास्ट डे ऑफ आवर ट्रिप आणि मस्त ट्रिप झाली, खूप मजा आली. यू सॉ ऑल ऑफ इट. सो आय गेस हा ब्लॉग इथेच एंड करू. आणि जर तुम्हाला हे सगळे ब्लॉग्स आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सगळ्यांकडनं मी बाय करणार. बाय म्हणा. बाय मावशी बाय बाय थांब. बाय. खुशा. गुड नाईट. हितेश. बाय बाय. The next day. आणि आता आमचा हितेशचा रिझल्ट लागला आहे. हो झाला, पास झाला. सगळे विषय ऑल क्लिअर, एकदम डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय. पप्पू पास हो गया. दिना. सगळं क्रेडिट आता मावशीला, तुला सगळ्यात. बापरे, माझा जास्त आवाज बसवता का रे? माझा कसा मागच्या वर्षी त्याच्याशी बोल दीदी दोन पोलो आम्हाला एकदम भारी पास. पास झाला म्हणून पूजापत्री मुन्ना, आणि तुला पण असाच अभ्यास करायचा. पास होऊन गेला बाई. माझं भाऊचं पासून गेला. माझ्या बरोबर ठरवून गेला गाडीचं म्हणलं गाडीत होता रे मला मला. वाटलं मजा करत असेल, पण मी अजून एकदा खोलून पाहिला. सकाळी उठला फॅक्टर एकदा खोलून त्या मावशीन ते चाललंय. बाय मुन्ना. अशा डायरेक्ट म्हणजे अशा बसलेली का? बाय हितेश. बाय बाय. अरे ये बी आता आमची ट्रिप संपली आहे आणि हे चालले आहेत परत जळगाव आणि आम्ही थांबून गेलो नाशिक. चला बाय मग. चला मग पुढची ट्रिप करू आता. मी येईल ना. येईल रितेशला पाठवून देईल घ्यायला. फोन करा. इथेच म्हणा करता पोचलो काही असं काहीच नाही. इथेच करता नाही म्हणा, तू करशील ना कुठे पोचलो. चला बाय बाय आता येतो ना. बाय बाय.